नमस्कार प्रेक्षकांनो, आज खेळल्या जात असलेल्या इंडियन्स वुमन विरुद्ध बांगलादेश वुमनच्या T20 चौथ्या मॅचमध्ये आज सुरुवातीला बांगलादेश वुमनने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। मग त्यानंतर आलेली शेफाली वर्मा आणि स्मृती मंदाना यांच्यामध्ये आज काही चांगली सुरुवात झाली नाही, कारण शेफाली वर्मा ही फक्त 2 रन बनवून सुफान खातूनच्या बॉलिंगवर रितू मोनीच्या हाती कॅच आउट झाली। मग त्यानंतर खेळायला आलेली हेमलता ही आज जास्त वेळ टिकू शकली नाही, कारण तिने फक्त 22 रन बनवून ती मारुफा अख्तरच्या बॉलिंगवर LBW आउट झाली। त्यानंतर इकडे दुसऱ्या साइडला खेळत असलेली स्मृती मंदाना ही रेबिया खानच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाली। तिने खेळत असताना 22 रन बनवले। मग त्यानंतर आलेली रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर या दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली होती, मात्र हरमनप्रीत कौर ही रन काढण्याच्या नादात निगार सुलतानाच्या थ्रोवर दिलारा अख्तरच्या हाती रन आउट झाली। तिने खेळत असताना 39 रन बनवले, त्यासाठी तिने 5 चौकार देखील मारले। मात्र हरमनप्रीत कौर आउट होण्याच्या अगोदरच रिचा घोष ही खेळत असताना रेबिया खानच्या बॉलिंगवर अख्तरच्या हाती कॅच आउट झाले। तिने खेळत असताना 24 रन बनवले, त्यासाठी तिने 3 चौकार देखील मारले। मात्र त्यानंतर आलेली सायली सजना हिने खेळत असताना 8 रन बनवले व ती नॉट आउट राहिली। तर दुसऱ्या साइडला खेळत असलेली पूजा वस्त्रकर ही मारुफा अख्तरच्या बॉलिंगवर रेबिया खानच्या हाती कॅच आउट झाली। तिने 1च रन बनवला होता। तर इकडे बॉलिंग टाकत असताना बांगलादेश वुमन तर्फे मारुफा अख्तर हिने 2 तर रेबिया खान हिने 2 विकेट घेतले, तर शोरिफा खातून हिने 1 विकेट घेतला। तर इकडे बॅटिंगसाठी आलेल्या बांगलादेश टीमची सुरुवात मात्र थोडीफार चांगली झाली होती, कारण खेळायला आलेली दिलारा अख्तर व खातून या दोघांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला। मात्र खातून ही 1 रन बनवून दीप्ती शर्माच्या बॉलिंगवर रिचा घोषच्या हाती कॅच आउट झाली। मग दुसऱ्या साइडला टिकून खेळत असलेली दिलारा अख्तर ही दीप्ती शर्माच्या बॉलिंगवर LBW आउट झाली। तिने खेळत असताना 21 रन बनवले। मात्र त्यानंतर खेळायला आलेली रुबिया हैदर ही जास्त वेळ टिकू शकली नाही, कारण ती स्मृती मंदानाच्या थ्रोवर रिचा घोषच्या हाती रन आउट झाली। तिने खेळत असताना 13 रन बनवले। मग इकडे दुसऱ्या साइडला खेळत असलेली निगार सुलताना आज काही करू शकली नाही। ती 1 रनावरती आशा शोभनाच्या बॉलिंगवर LBW आउट झाली। त्यानंतर आलेली रितू मोनी ही जास्त काही खेळू शकली नाही। तीही 1 रन बनवून राधा यादवच्या बॉलिंगवर शेफाली वर्माच्या हाती कॅच आउट झाली। मात्र त्यानंतर खेळायला आलेली सुवर्णा अख्तर ही 5 रन बनवून आशा शोभनाच्या बॉलिंगवर रिचा घोषच्या हाती कॅच आउट झाली। तर त्यानंतर खेळायला आलेल्या रेबिया खान ही फक्त 8 रनावरती पूजा वस्त्रकरच्या बॉलिंगवर शेफाली वर्माच्या हाती कॅच आउट झाली। तर इकडे शोरिफा खातून ही 11 रन बनवून तर नाहिदा अख्तर ही 2 रन बनवून नॉट आउट राहिली। तर इकडे 14 ओव्हरमध्ये डकलस लुईस मेथडच्या हिशोबाने ते 14 ओव्हरमध्ये फक्त 68 रन बनवू शकले आणि त्यांनी 7 विकेट गमावले होते। इकडे इंडियन वुमन्सने खेळत असताना 14 ओव्हरमध्ये 122 वर 6 विकेट असा स्कोर केला होता। त्यामुळे इकडे बांगलादेश टीम फक्त 68 रन बनवली, त्यामुळे मुंबई इंडियन्स वुमन्स ही 56 रनाने डकलस लुईस मेथडच्या हिशोबाने विजयी झाली।